कुठून माल आणलाय तुम्ही? उंचकडे बुद्रुक. हा माल आपला आहे का? हो आपला. किती जाळे आणले आज? आपल्या 120 जाळे. 120 जाळे. हो. काय मागितलं आज? आज तसा हायेस्ट 550 आणि आपला गेलाय हा 430 ने गेलाय. 430 रुपये. हो 430 म्हणजे हा माल बघून 100 रुपयापासून आहे. कारण की जुने प्लॉट आहे, नवीन प्लॉट आहे. तर मालाची साईज पाहून, क्वालिटी पाहून काही माल चिरकलेले मोठे माल आहेत. लोकांना वाटतं का हा मोठा माल आहे तर हा का कमी रेट नाही. तर आता काही मी पण बघतो, व्हिडिओ बघतो. नारायणगाववाले पण म्हणतात का बाबा खरं सांगू नका. अरे खरं सांगू नका सांगू. जो मोठा माल आहे तर जो एकच वकल गेलेला असतो. पण आता जसे तुम्ही युट्यूबर आहे तर तुम्ही पण विश्लेषण दिलं पाहिजे का तिथं आज 500-550 हायेस्ट गेले पण ते एकच वकल गेलं. तर सरासरी मार्केट आजचं 300 ते 450च्या आसपास आहे संगमनेर मार्केट. पण निश्चित कालच्यापेक्षा 100 रुपयांनी कमी आज डाऊन आहे. रिव्हर्स आहे मार्केट. कालच्यापेक्षा रिव्हर्स आहे. काल काय गेलं होतं ना आज काय गेलं? काल 600 ते 650 गेलं आणि आज 550. हा 2-4 वकले 550 ने गेलेले आणि सरासरी मार्केट 350 ते 450 पकडून आहे. आज किती जाळे आणले होते तुम्ही? आपले 120 जाळे होते. अथर्व कोणती वरायटी? दिसल्या टोमॅटो आपला अथर्व आहे. किती एकर टोमॅटो केले तुम्ही? 3 एकर टोमॅटो आहे आपले. आणि आपलं दुसरंच वर्ष आपल्याला एवढं काही टोमॅटोला माहिती नाही. मग कसं नियोजन करता तुम्ही? नियोजन आपल्याकडे 4 ते 3-4 वाटेकरी त्यांना आपण तिसऱ्या हिश्श्याने पैसे देतो. आपण फक्त भांडवल पुरवतो त्यांना. बाकी त्यांना जसं टोमॅटो लावल्यानंतर ज्यांच्या ज्या काही गरजा अन्न वस्त्र निवारा ते आपण त्यांचे पूर्ण करतो. आणि ते वर्षभर आपल्याकडे असतात. म्हणजे त्यांना मी एक आपल्या परिवाराचे सदस्य समजूनच त्यांना आपण सांभाळतो. मग ते पण तेवढे इमानदारीने काम करतात. आणि टोमॅटो बरोबर अजून कोणतं पीक केलेलं आहे? आपण चवळी केलेलं आहे. चवळी आपली 1 एकर आहे. आता चालू आहे. साधारणतः 35 ते 40 रुपये ती पण किलो आहे. चालू आहे रेट. आता हे टोमॅटो केले ही कधीची लागवड होती आपली? ही एक लागवड आपली 15 मार्चची होती आणि एक 4 मार्चची होती. आणि मग आता हे किती भांडवल तुम्ही लावलं होतं या टोमॅटो? साधारणतः एकरी 1.5 लाख रुपये खर्च येतो टोमॅटोला. आणि साधारणतः माझा जेमतेम खर्च निघालाय कारण की प्लॉट चांगले होते आणि चांगले म्हणजे प्लॉट चांगले असल्यामुळे आणि क्वालिटी असल्यामुळे पैसे झाले माझे. आणि जे अवकाळी पावसामुळे भरपूर जणांचं नुकसान झालं त्यामध्ये आपलं काही नुकसान झालं? 100% झालं नुकसान. का नाही नुकसान होणारच ना हो. पाऊस सर्व महाराष्ट्रात झाला तर नुकसान झाले यात काही शंका नाही. आणि खूप फटका बसला. आता काही शेतकऱ्यांचे असे होते की प्लॉट म्हणजे 6 तारखेला माझा पहिला तोडा होता. 6लाच पाऊस सुरू झाला. निश्चित भरपूर लॉस झाला पण जेमतेम खर्च काढला नाही. आता तुम्ही जे बोलताय टोमॅटो आम्ही तिसऱ्या वाटेनी सर्व करून घेतोय. मग तुम्ही आता सध्या काय करताय? मी आता काय करत होतो? मी 22 वर्ष सर्व्हिस करून आलोय. म्हणजे ज्याला आपण अर्धबल सैनिक म्हणतो. मी सोल्जर GD मध्ये होतो आणि गेल्या वर्षापासून मी टोमॅटो लावतो. आणि मी आता व्हॉलंटियर रिटायरमेंट घेतलेली आहे. आणि चला एक जोडधंदा म्हणून एक टाइमपास पाहिजे आपल्याला घरी येऊन. तर किमान घरी बसून तरी काय करणार म्हणून शेतीधंद्यात वळलो. जेणेकरून दुसरं काही करण्यापेक्षा आपली स्वतःची शेती आहे. तर मग म्हणून टोमॅटो क्षेत्रात वळलो. आणि माझे मित्र सागर देशमुख हे पण बोलले म्हणे टोमॅटोचं करा तुम्ही चांगले पैसे होतात. त्यामुळे वळवले या क्षेत्राकडे. आणि परवडेबल मला वाटलं. पण गेल्या वर्षी मी जॉबमध्ये होतो तरी माझे 10-12 लाख रुपये झाले. आणि आता पण जेमतेम पैसे झाले. हा माल कुठून आणलाय तुम्ही? हा माल उंचकडे बुद्रुकमध्ये माझी शेती. आणि उंचकडे बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. आपलं नाव? माझं नवनाथ मंडले. नवनाथ मंडले. मेजर.